महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं चित्र आहे। मात्र सध्या भाजपमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीचे घोटाळे सुरू आहेत। जुने नवे वाद सुरू असतील, मात्र या सर्वांनी एकत्रित बसून त्यांच्याशी चर्चा करून मेळ घातला जाईल। अंतर्गत कोणतेही वाद राहणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। पक्षामध्ये काम करताना शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। सध्या भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत। काही नेत्यांकडून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत। याबाबत विचारले असता सध्या भाजपमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीचे घोटाळे सुरू आहेत। जुने नवे वाद सुरू असतील, मात्र या सर्वांना एकत्रित बसवून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल। अंतर्गत कोणतेही वाद राहणार नाहीत असं सांगितलं। भाजपमधीलच काही लोक स्वतंत्र आघाडीची नोंदणी करून महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत। याबाबत विचारले असता पाटील यांनी अशा लोकांबाबत पक्षाची शिस्त पाळावी लागेल, शिस्तीच्या बाहेर गेले तर कारवाईला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट केलं। भाजपमध्ये राहून स्वतंत्र आघाड्यांची नोंदणी करून निवडणुकीची तयारी करणाऱ्या संबंधित नेत्यांना पाटील यांनी इशारा दिलाय। 25-30 वर्ष शिक्षणदानाचं काम केलं, अनेक विद्यार्थी घडवले, त्यामधीलच अनेक शिक्षक IAS IPS अधिकारी झाले, उच्च विद्या विभूषित झाले आणि आता पुन्हा आमची पात्रता सिद्ध करायला लावणं हे शासनाचं धोरण योग्य नाही। TETची सक्ती रद्द झाली पाहिजे। शिक्षण व्यवस्थेवरील संकट दूर करून सर्वांना मोफत आणि हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे। गोरगरिबांचं शिक्षण आणि शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत अशी हाक देत जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महामोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। TETसह शासनाच्या एकूणच शैक्षणिक धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी शासनाच्या एकूणच शिक्षण धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले। जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षण संस्थांच्या सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शिक्षकांच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले। जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या TET विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश या आंदोलनात होता। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजन, सेस रद्द करण्यासह विविध समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मार्केट यार्डासह विष्णू अण्णा फळ मार्केटमधील व्यापार बंद ठेवण्यात आलाय। मार्केट यार्डातील व्यापार बंदने सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली। दरम्यान व्यापाऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। राज्यातील बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। अनेक वेळा मागण्या करूनही ते सोडवण्यात आले नाहीत, त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय। मार्केट यार्ड येथील सौदे आवक जावक बंद राहिली। मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला, त्यामुळे सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली। व्यापाऱ्यांच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या। अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लागू झालेला आहे आणि त्याचं राजस्व राज्य शासनास मिळते, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर रद्द करण्यात यावा। राष्ट्रीय बाजार समितीबाबत महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढण्यात आलाय। प्रत्येक तालुका बाजार समिती निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यानुसार मिरज तालुक्याचे स्वतंत्र बाजार समिती लवकरात लवकर करा। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अधिशुल्क रद्द करण्यात यावा। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत झालेल्या चर्चेमध्ये अनिर्णित विषयांवर पुन्हा त्वरित मीटिंग घेऊन निर्णय घ्यावेत यांसह अन्य मागण्यांसाठी बंद पाळण्यात आलाय। जिल्ह्यात शस्त्र परवाना मोठे आहेत। ज्यांचा शस्त्र परवान्याचा कालावधी संपला आहे त्यांना परवान्याची गरज नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी माहिती दिली। गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली आहे, परंतु अनेक लोकांकडे अवैध शस्त्र आहेत, त्यामुळे गुंडगिरी चालते। त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या। पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नशाविरोधी अभियानाबाबतची आढावा बैठक घेतली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे। अवैध शस्त्र मध्य प्रदेशातून येतात, त्यामुळे गुंडगिरी चालते। अवैध शस्त्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून काम करावे।
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने असल्याचे निदर्शनास आले आहे, मात्र गरज नसल्यास परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मोक्का हद्दपारीचे प्रस्ताव पेंडिंग न ठेवता तात्काळ मार्गी लावण्याबाबतचे आदेश दिलेत. त्याबाबत कार्यवाही केली जात आहे. रेकॉर्डवर जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना जरब बसली पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी रेकॉर्डवर जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना रोजच्या रोज हजेरी लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. CCTV बसवण्यासाठी 8.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय. मिरज MIDC मध्ये चोरींचं प्रमाण वाढलंय. याबाबतचं गांभीर्य घेऊन MIDC मध्ये तात्काळ ॲडव्हान्स CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यांचं नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातून केलं जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शिक्षक संघटनांनी काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकमधील 8,310 शिक्षक सहभागी झाले, तर एकूण 1,598 शाळा बंद राहिल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली आहे. त्यांच्यावर शिक्षण संचालक पगार कपातीची कारवाई करणार का, याकडे आता लक्ष लागलंय. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था यांचा सहभाग असलेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील 1,598 शाळा बंद ठेवून त्यांचे शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. मात्र विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शाळा बंद ठेवू नयेत असे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले होते. अन्यथा 1 दिवसाचा पगार कपात करण्याचा इशारा दिला होता. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करत शिक्षकांनी आज मोर्चा काढला. शिक्षकांच्या मोर्चात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागांचे 8,310 शिक्षक सहभागी झाले. यात जिल्हा परिषदेचे 4,557, खाजगी शाळा 933 आणि नगरपालिका महापालिका शाळांमधील 250 शिक्षक सहभागी झाले. तर माध्यमिक शिक्षण विभागाकडील 2,570 शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या 1,225, खाजगी 69 आणि नगरपालिका मनपाच्या 37 शाळा अशा एकूण 1,331 शाळा बंद होत्या. तर माध्यमिक शिक्षण विभागाकडील 267 शाळा बंद होत्या. जिल्हा परिषदेच्या 452, खाजगी 100, नगरपालिका व महापालिकेच्या 50 शाळा अशा एकूण 602 प्राथमिकच्या शाळा चालू होत्या. तर माध्यमिकच्या 289 शाळा सुरू होत्या. जत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उभारलेली ओपन जिम सध्या पूर्णतः अडगळीत पडली आहे. जिममधील साधनांची मोडतोड, उखडलेली पायाभरणी आणि परिसरात अस्वच्छता वाढली आहे. या ओपन जिमसाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च केले असूनही याकडे योग्य देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षा याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. जिमची तुटलेली लोखंडी रॉड, वाकलेले वेल्डिंगचे भाग, ढासळलेली पायाभरणी, आजूबाजूला पडलेला कचरा, दुर्गंधीचा त्रास होतो. त्यामुळे व्यायाम करणं तर दूरच त्या भागात थांबणंही अशक्य झाले. जिमची साधने बसवताना परिसरातील झाडे झुडपे हटवणे, नियमित स्वच्छता करणे आणि देखभाल याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परिणामी आसपास मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. पावसाळ्यात या परिसरात चिखल, शेण, घाण साचून असह्य दुर्गंधी पसरते. जवळील घरातील महिला आणि मुलांनाही या अस्वच्छतेचा त्रास करावा लागतोय. स्थानिक नागरिकांची मागणी अशी आहे, ओपन जिमची तातडीने दुरुस्ती करणे, मोडलेली साधने हटवून नवी बसवणे, परिसरातील काटेरी झुडपे तोडून स्वच्छता राखणे अशा ठोस उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने 7 दिवसात चौकशी पूर्ण करावी. या मागणीसाठी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी दिली आहे. शिक्षणाधिकारी गायकवाड मनमानी पद्धतीने कामकाज करतात. सर्वसामान्य कर्मचारी, विशेषतः मागासवर्गीय आणि महिलांशी असभ्य वागतात. गेल्या 3 वर्षात त्यांनी अत्यल्प शाळा तपासणी केली. मूळचे सांगलीचे असताना देखील निवडणूक आयोगाचा आदेश डावलून त्यांना निवडणूक कामात सहभागी करून घेतलं जातं. काही शाळांच्या चौकशीमध्ये पक्षपातपणा करतात अशा अनेक तक्रारीच्या अनुषंगाने स्वाभिमानी सेनेने यापूर्वी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन आंदोलन केलं होतं. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी त्याच दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या अध्यक्षतेखाली 6 अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. परंतु ही चौकशी समिती चौकशीचे काम करत नाही असा या निषेधार्थ कोल्हापूर येथे आंदोलन करणार असल्याचं सदामते यांनी सांगितलं. महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे 5,213 हरकती आल्या आहेत. या हरकतींचा निपटारा करण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रभागनिहाय टीम तयार केल्यात.
4 दिवसात या हरकतींचा निपटारा लावला जाणार आहे। त्यासाठी काही जण प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन माहिती घेणार आहेत। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली। यामध्ये 25,119 मतदारांची नावे दुबार आहेत, तर अनेक ठिकाणी मतदारांच्या यादीत घोळ झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे हरकती आणि सूचना दाखल करण्याच्या कालावधीत सुमारे 5,213 हरकती दाखल झाल्या। दिनांक 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे। त्यामुळे आलेल्या हरकतींचा निपटारा करण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे 9 डिसेंबरची मुदत आहे। गुरुवारी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयुक्तांची बैठक घेऊन हरकतींचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार शुक्रवारपासून आयुक्तांनी आलेल्या हरकती मार्गी लावण्यासाठी प्रभागनिहाय टीम तयार केल्या आहेत। प्रत्येक हरकतीची छाननी केली जाणार आहे, त्यानंतर हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे। काही ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या असल्याचं सांगितलं जाते। पण या आलेल्या हरकतींवर 4 दिवसात आता निर्णय घ्यावा लागणार आहे। त्या दृष्टीने महापालिकेकडून तयारी सुरू झाली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, बांधकाम विभागासह सेवा पुरवणाऱ्या सुमारे 275 वाहनांवर अत्याधुनिक GPS प्रणाली यंत्रणा आयुक्त सत्यम गांधी यांनी कार्यान्वित केली आहे। त्यामुळे आता कामांना गती आणि पारदर्शकता निर्माण होणार आहे। महापालिकेने ई-गव्हर्नन्स, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तनशील निर्णय कार्यान्वित केलाय। GPS प्रणालीमुळे कामात आता पारदर्शकता येणार आहे। घनकचरा व्यवस्थापन घंटागाड्या, कचरा कंप्रेक्टर, डंपर प्लेसर, कचरा संकलन वाहने, पायाभूत सुविधा व नागरी सेवा, पाणी टँकर्स, सिवरेज टँकर्स, यांत्रिक साधन सामग्री, पोकलेन, रोड मशिनरी, ट्रॅक्टर, ट्रॉली, आपत्कालीन व निरीक्षण सेवा, अग्निशमन दलाची वाहने, स्वच्छता निरीक्षक आणि शहर निरीक्षकांची वाहनांचा यात समावेश आहे। या प्रणालीमुळे वाहन कुठे आहे, किती वेळ थांबले, कोणता मार्ग, किती अंतर चालले यांची संपूर्ण माहिती संकलित होणार आहे। इंधन बचत आणि खर्चात लक्षणीय घट देखील होणार आहे। ओव्हर स्पीड, हार्श ब्रेकिंग, इंधन वापर, मेंटेनन्स अलर्ट याची माहिती देखील मिळणार आहे। शिवाय वाहनांची चालू स्थिती नागरिक आणि प्रशासनाला त्वरित दिसणार आहे। आयुक्तांनी तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे। यात कोणतीही शिथिलता चालणार नाही। काम वेळेत आणि गतीने पूर्ण करावं। सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर, नियमांचं उल्लंघन किंवा मार्गभंग झाल्यास चालक, कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय।